एक विज्ञानासोबत आध्यात्मिकाची जोड असणं फार महत्त्वाची आहे. संपूर्ण भारतभर ज्यांचं नाव आहे ते महर्षी गज अरविंद गुरु आपल्यासोबत आहेत. सर, सर्वप्रथम चुडावणी परिवारातर्फे आपलं स्वागत सर. एक आपलं आध्यात्मिक काम संपूर्ण भारतभर चालत असतात, आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहेत. आणि एक अध्यात्माची जोड असणं फार महत्त्वाची आहे. समाजामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात व्यसन होत आहेत आणि युवकांचा म्हणजे व्यसनाकडे जास्ती प्रादुर्भाव वाढत आहेत. व्यसनाकडे जास्ती लक्ष आहे, परंतु आध्यात्मिक या गोष्टीकडे थोडंसं एक प्रचार प्रसार म्हणा किंवा काहीतरी कुठंतरी कमीपणा, कारण की विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचत नाही, तुमच्यासारखे गुरु मिळत नाही. आज समाजामध्ये प्रत्येकाला गुरुशिवाय गती नाही असं म्हटलं जाते. सर, सध्या गुरुपौर्णिमाचा कार्यक्रमसुद्धा येत्या काही दिवसात होणार आहे. तर एक नेमकं काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना सर? गुरुपेक्षा शिक्षण हे महत्त्वाचं आहे. शिक्षण जर व्यवस्थित नसेल तर येणारी जी पिढी आहे तिथे चारित्र्याचा अभाव आहे. जो क्राईम वाढतो किंवा दुसऱ्या दिशेने जातो त्याला माहीत नाही की अध्यात्म कशासाठी आहे. अध्यात्म त्याच्यासाठी असतं की जीवन सुखी कसं होईल, दुःखातून मुक्ती कशी होईल. अध्यात्म हे प्रत्येकासाठी असतं, त्याचं जीवन सुखी होण्यासाठी. अध्यात्म म्हणजे बाह्य प्रदर्शन नाही आहे. जसं टिळा लावणे, कपडे घालणे, माळा दाखवणे, काही स्टंट करणे किंवा काहीतरी वेगळं काहीतरी प्रदर्शन करणे, त्याला ना अध्यात्म म्हणत नाही त्याला धर्म म्हणत. अध्यात्माचं जो नाव आहे की स्वतःला जाणतो काय, स्वतःला ओळखतो काय, स्वतःला समजलं काय, स्वतःचं दर्शन काय आहे, काय आहे तुझं अस्तित्व, या गोष्टीला जाणण्याची जी प्रोसेस आहे त्याचं नाव अध्यात्म. बाह्य प्रदर्शन कधी अध्यात्म नाही आहे. म्हणून आमची जी शिक्षण प्रणाली आहे त्या शिक्षण प्रणालीलाच व्यवस्थापन व्यवस्थित करावं लागतं. आज अध्यात्म क्षेत्रामध्ये सर्वच ठिकाणी हा मेन प्रॉब्लेम आहे. खरं आम्हाला कळलंच नाही. म्हणून अध्यात्म पहिला जो जीवन आहे त्याचं नाव वेदांत. वेदांत म्हणजे उपनिषद, हायर स्टडी. आता वेदांत म्हणजे उपनिषद, त्याला अधिकारी जो शास्त्र मानलं जातं आणि त्यानुसार काय आहे वेदांत, काय आपल्या याच्यामध्ये सांगितलं आहे, ह्या सर्व गोष्टी जाणण्याची जी प्रक्रिया आहे जोपर्यंत मानवाच्या ठिकाणी होत नाही तोपर्यंत अध्यात्म काय आहे तेही कळत नाही. अध्यात्म म्हणजे बाह्य आवरण, याला कदापि अध्यात्म म्हटलं जात नाही. दुसरं आहे, मी कोणाचा गुरु नाही, नाही माझा कोणी शिष्य आहे. इथे एज्युकेशन आहे. माझं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आहे उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये जे हिमाचल आहे ते माझं क्षेत्र आहे. नाही मी कोणत्या संस्थेचा आहे, नाही मी कोणाचा गुरु आहे, नाही माझा कोणी शिष्य आहे. हे एक परंपरागत जे ज्ञान आहे ते ज्ञान जे प्राप्त झालं ते ज्ञान लोकांपर्यंत कसं पोहोचेल याच्यासाठी ही प्रोसेस असतं, त्याचं नाव अध्यात्म. खरंच गुरुजीने आपल्याला सांगितलं आहे, तुझं आहे तुझं पाशी पण तू जागा भुलला अशी. आज युवकांना मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. सर, युवकांकरता काय मेसेज द्याल? कारण की युवक मोठ्या प्रमाणात युवकांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही सर. आणि आज म्हणजे आज गुरुची गरज आहे प्रत्येकाला, गुरुशिवाय गती नाही म्हटलं जाते. युवकांना काय मेसेज द्याल सर? जसं म्हटलं आहे, तुझं आहे तुझं पाशी परंतु जागा चुकलाशी, याचा अर्थ होतो भजन प्रकृती आणि पुरुष याला म्हटलेलं आहे. प्रकृती म्हणजे तुम्ही मन, जेवढं काही इंद्रिया, बुद्धी, शरीर, याला प्रकृती म्हणतं. मग का बरं हे होतं आहे, माझ्या जीवनाच्या ठिकाणी अशांती का बरं होत आहे, या अशांतीचं कारण काय आहे नेमकं, ही प्रकृती आहे. मग प्रकृती जी दर्शवते, जोपर्यंत तुमचं चिंतन होत नाही आंतरिक तोपर्यंत काहीच नाही आहे. जसं तुम्ही बाह्य बघता, बाह्य म्हणजे याला माया म्हणतो आपण. जे जे काही नाही बघत असतो ते माया आहे. माया म्हणजे भ्रमाची अवस्था. या भ्रमाच्या अवस्थेमध्ये प्रत्येक तरुण जगत असतो. त्याच्यामुळं त्याला मार्ग न मिळाल्यामुळं तो भरकटत असतो. मग तरुणांची जबाबदारी नाही, ही आईवडिलांची सुद्धा जबाबदारी आहे. आईवडिलांनी संस्कार कसे दिले, त्याला कसं एज्युकेशन दिलं, तो महत्त्वाचा आहे. आज फक्त मुलं झाले पण संस्कार नाही दिले. मुलं होणे आणि संसार होणे याला महत्त्व नाही आहे.
महत्त्वाचं आहे. तसं तर मुलं तशी तयार होतात. जसं पाणी जमा असलं त्याच्यामध्ये मच्छरांचा जन्म होतो. याचा अर्थ असा आहे की त्याला एज्युकेशन दिलं का, त्याला संस्कार दिले का. आपण तरुणांना दोष देण्यापेक्षा महत्त्वाचं आहे जे माता आई वडील जे जिम्मेवार आहे त्यांची ही जिम्मेवारी महत्त्वाची आहे. राहिलं दुसरं की तरुणांना योग्य जर मार्गदर्शन भेटेल आणि योग्य जर कळेल की धर्म काय आहे, धर्माचं स्वरूप काय आहे, प्रकृती काय आहे, आत्मा काय आहे, याविषयी जर समजेल तर तो भरकटणार नाही. खरा आनंद, खरं शांती त्याला योग्य जर मार्गदर्शन अनुभूतीद्वारे भेटेल तर महत्त्वाचं आहे. प्रकृती म्हणजे विज्ञान आणि अध्यात्म म्हणजे आत्मा, ह्या दोन गोष्टी. प्रकृती म्हणजे बदलत असतं, विज्ञान हे बदलत असतं, स्थायी नाही. वेगवेगळ्या पदार्थामध्ये चेतनेच्या स्वरूपाने विज्ञानाला मांडलेलं आहे, जी आमची समज आहे. पण अध्यात्म क्षेत्रात आत्मा हे कधी बदलत नाही. जे सनातन जी संस्कृती आहे, सनातन जो धर्म आहे, त्या गोष्टीला जाणणे, त्या गोष्टीला समजणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्याच्यापासून प्रत्येक माणूस सुखी होऊ शकतो. हे तरुणांना कळलं तर मग त्याला सांगायची आवश्यकता नाही, त्याला सुधारवायची आवश्यकता नाही, कारण तो सुधारतच आहे. फक्त त्याला योग्य मार्गदर्शन प्रत्येकाची जिम्मेवारी आहे. धन्यवाद. आज गुरुजीने सांगितलं आपल्याला की संस्कार फार महत्त्वाचे आहेत. मुलाला घडवण्याचं प्रामाणिक काम जर करता आईवडील करत असतात. गुरुजी एक प्रश्न आहे ते की राष्ट्रधर्म म्हणजे राष्ट्रचिंतन होणं फार महत्त्वाचं आहे. संपूर्ण हे हिंदू राष्ट्रासाठी आज मोठमोठे कार्यक्रम होत आहेत की संपूर्ण हिंदी समाजाचा प्रचार किंवा धर्माचा प्रचार होण्याकरता प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होतात, परंतु राष्ट्रचिंतन होणं फार महत्त्वाचं आहे. यावर काय सांगाल सर? हिंदू म्हणजे काय हे आपल्याला समजलं का? हिंदू तुम्ही कशावर हे करता? तुम्ही बाह्य आवरणावर किंवा मी हिंदू आहे, माझा हिंदू धर्म आहे, याला काहीच नाही आहे. बेसिकच तुम्हाला माहीत नाही आहे. त्याच्यामुळे हिंदू म्हणणे म्हणजे विपर्यास तयार करणे आहे. आणि या विपर्यासामध्ये हिंदूशी भांडत असतो, तो दुसऱ्या धर्माशी भांडत असतो, त्याला धर्मही म्हणत नाही. आणि ही जी व्यवस्थापन आहे, जर आपण खरोखर जर हिंदू आहात तर तुम्हाला कळलं काय तुमचं शास्त्र कोणतं आहे, तुम्हाला कळलं काय त्या शास्त्राने काय सांगितलं, तुम्हाला कळलं काय ते ज्ञान मला समजलं काय, माझा बेस जर क्लिअर झाला तर धर्मांतर करण्याची परिस्थिती नाही. कारण खरा धर्म जर मला कळला तर बाह्य धर्म आवश्यकता नाही. जो हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, सीख, ईसाई हा धर्म नाही आहे, हे रिलिजन आहे, हे बाह्य दर्शन आहे. खरं अस्तित्व, खरा धर्म तो तुमच्यापाशी आहे. प्रत्येक मानवाचा खरा धर्म आहे. धर्म म्हणजे काय? मनाचा जो धर्म आहे तो तुमच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लावले तोच खरा धर्म आहे. बाकी जो आहे ते बाह्य धर्म आहे. मग राष्ट्र कसं घडेल? राष्ट्र हे घडत असतं की त्यावेळेला राष्ट्राला आधार काय आहे. आणि आधार जो असतो, समजा तुमचं घर आहे त्याला आधार काय आहे, तुम्ही अध्यात्मशील आहे त्याला आधार काय आहे, यंग जनरेशन आहे त्याला आधार काय आहे, राष्ट्र आहे त्याला आधार काय आहे, त्याचं नाव आहे मूल संस्कृती, त्याचं नाव आहे मूल आधार. अहिंसा न करणे, चोरी न करणे, खोटं न बोलणे, दारू न पिणे, हा तुमचा धर्म आहे, हा तुमचा आधार आहे नैतिक मूल्याचा. आणि हे नैतिक मूल्यच जर तुमच्यापाशी नाही तर तुम्ही खोटं बोलत आहात, तुम्ही स्वतःला मूर्ख बनवत आहात की त्याच्यापासून तुमच्या पळवाटा आहे. चोरी न करणे, चोरी करण्याचा स्वभाव बनला आहे. खोटं न बोलणे, खोटं बोलण्याचा स्वभाव बनलेला आहे. जसं एखादी उदाहरण म्हटलं की असेंब्लीमध्ये, जापानच्या असेंब्लीमध्ये एक जो लोकसभेमध्ये जो व्यवस्थापन याच्यामध्ये प्रेझेंटीमध्ये लावण्याचा प्रयास केला लोकसभा संसदमध्ये, त्याला 5 मिनिट वेळ झाली. धावत तो गेला. 5 मिनिट लेट झाल्यानंतर त्यांनी लोकाला क्षमा मागितली की मी 5 मिनिट उशीर आलो. 5 मिनिट नाही, एक सेकंदाचा महत्त्वाचा हिशोब असतो. पण आजच्या स्थितीत धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर प्रत्येक व्यक्ती तिथे जातो, करत काहीच नाही आहे. बस तो म्हणतो झालं ना, आता पैसा स्वाहा, सर्व झालं ना, हे करा. फाईल जर घेऊन गेलं
कोण आहे? हां, मग काय आहे? साईन करा ना सर, खालून द्या ना काहीतरी. ही जी नैतिक मूल्याची अभाव आहे, हीच माणसाला असंवेदनशीलतेकडे नेऊन जातं. आणि ही असंवेदनशीलता मानवाला जर कळली नाही तर धर्मही कळला नाही. आणि धर्म जर कळला नाही तर राष्ट्र कसं उभं होईल? केवळ धर्म हा राष्ट्र निर्माण करू शकत नाही, हा पहिला मुद्दा आहे. कोणताही धर्म असो. मग राष्ट्र ही कसं निर्माण होईल? मग त्याच्या ज्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहे, राष्ट्र म्हणजे चेतना, ज्याला वेदांत म्हणतो चेतना, म्हणजे पूर्ण विश्व एक राष्ट्र आहे. केवळ तुमचा भारतच एक राष्ट्र नाही आहे. मग ती जे संकल्पनाद्वारे आहे, वैश्विक संकल्पना म्हणजे वसुधैव कुटुंबकम, हे पूर्ण राष्ट्र असतं. त्या राष्ट्राविषयी आपण विचार केला का? नाही. आम्ही फक्त आमच्या समाजापुरता, घरापुरता, जातीपुरता, पंथापुरता, संप्रदायापुरता जर विचार करत असतो, तो राष्ट्र नाही घडू शकत. त्या राष्ट्राला समाप्त करण्याचा प्रयत्न करेल असा व्यक्ती ना राष्ट्रप्रेमी ना त्याग असू शकत. बाह्य आवरणाद्वारे असं नाही होऊ शकत. मग या राष्ट्राला उभं करण्यासाठी यंग जनरेशन महत्त्वाची आहे. ही यंग जनरेशन आली तर राष्ट्राला उभं करेल. जर ही यंग जनरेशन व्यवस्थित नाही तर राष्ट्राला उभं नाही करू शकत. आज जर आपण पाहत असं, क्राईम का बरं घडत आहे? क्राईम याच्यासाठी घडतो आहे, चरित्राचा अभाव आहे. चरित्राचा अभाव असल्यामुळं तो काहीच समजत नाही, ना धर्म ना राष्ट्र ना काही. तर बेसिकच आमचा गडबड झालेला आहे. तर राष्ट्र कसं उभं राहील सर? आपल्याला गुरुजींनी सांगितलं आहे सर्व धर्म समभाव. जर धर्म असेल तरी मानवधर्म आहेत, मानवधर्माचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे. सर 22 ते 29 जुलैपर्यंत एक गुरुपौर्णिमेचा भव्यदिव्य कार्यक्रम आपल्या या आश्रमामध्ये होत आहेत. तर काय मेसेज द्याल सर 29 तारखेच्या कार्यक्रमासंदर्भात? सर असं आहे की गुरुपौर्णिमा कशासाठी आहे? ही व्यासापासून सुरुवात झाली, ज्याला पूर्णत्व म्हणजे ओम पूर्णमदा पूर्णमिदम पूर्णांत पूर्णमुदच्यते. प्रत्येक मानव जो आहे तो पूर्ण आहे. जो बोलत आहे तोही पूर्ण आहे. पूर्णातून पूर्ण काढलं तरी तो पूर्ण आहे, अपूर्ण नाही आहे. पूर्णत्व कसं प्राप्त होईल? हाच व्यास पौर्णिमेचा संदर्भ असतो, जी व्यासांनी परंपरा दिलेली आहे. व्यास जे आहे त्यांनी वेदाची निर्मिती केली. वेद म्हणजे संकलन केलं त्यांनी. वेदाची निर्मिती ऋषींनी केली, जो अपौरुष वेद. आणि याचं नाव श्रुती आहे. आणि जे स्मृती आहे, जे बुद्धीच्या स्तरावर जे ग्रंथ निर्माण झाले त्याचं नाव स्मृती आहे. ह्या ज्या श्रुतीची जे महावाक्य आहे, त्या महावाक्याचं चिंतन आणि जीवनामध्ये जगणे कसं, हा उद्देश गुरुपौर्णिमेचा असतो. जे प्रकृती जी आहे आणि पुरुष आहे, हे दोन गोष्टी. पुरुष म्हणजे आत्मा, प्रकृती म्हणजे जे बाह्य दिसते त्याला प्रकृती म्हटलं जातं. मग हे प्रकृतीपासून मी आत्मस्वरूपाकडे कसं जाणार, त्याचं नाव व्यासपूजा, गुरुपूजा. ही व्यक्तीची नाही, त्याच्या अस्तित्वाची आहे. हा व्यक्ती नाही, त्याच्या आत्मस्वरूपाची आहे. आणि त्या चेतनेतून सीमित चेतना जी निर्माण झालेली आहे, त्या चेतनेतून वापस येऊन मी आत्मस्वरूपाकडे कसं जाईल, हीच गुरुपौर्णिमा मानल्या जातं. केवळ व्यक्तिपूजा, दर्शन, या संप्रदाय, या पंथ, या विवाद ही गुरुपूजा नसतं. व्यक्तिपूजा जिथं असेल तिथे गुरु नाही. जिथे संप्रदाय असेल तिथे गुरु नाही. जिथे एक व्यक्तिशः एक धर्म बनवलं जातं ती पूजा नाही. व्यक्तिशः राष्ट्र बनवलं जातं ते राष्ट्र नाही. राष्ट्र हा विचार आहे आणि अध्यात्म हा एक ज्ञान आहे. आणि ते ज्ञान जर प्रत्येक मानवाच्या ठिकाणी झालं तर तो मानव सुखी, एक सुंदर एक राष्ट्र बनेल, सुंदर एक विश्व सुवर्णयुग होईल. आज गुरुजीने आपल्याला खूप मोठं मुलाचं मार्गदर्शन केलं. सर एक शेवटचा प्रश्न आहे सर. रासायनिक केमिकल वापरून आज पिकं पिकवल्या जातात किंवा लोकांना कसं लवकर मोठं व्हायची का लोकांना सवय झाली आहे. परंतु जे जैविक शेती आहे फार महत्त्वाची आहे, कारण की खूप पुराणा म्हणजे इतिहासामध्ये सुद्धा जैविक शेतीला फार महत्त्व होतं. तर नेमकं शेतकरी बांधवांना किंवा जे व्यवसाय करणाऱ्यांना काय मार्गदर्शन कराल सर? सर याच्यामध्ये मार्गदर्शन मी काय करणार, शेतकरी अनुभव आहे. शेतकऱ्याला सर्वच माहीत असतं. मार्केटमध्ये याला आम्ही माइंड गेम म्हणतो. प्रत्येक कंपनीवाला येतो आणि ते म्हणतं माझं प्रोडक्ट व्यवस्थित आहे, तो शेतकरी घेतो. सरकार
किंवा कृषी अधिकारी, तुम्ही याला एकच प्रश्न विचारा ना, माझी माती बेकार होत आहे तर मी काय करू? तर कृषी अधिकारी किंवा सरकार एकच सांगेल 00, 17-17, 18-18, 26-26. मग आता 26-26 जे आहे हे जरी मी नत्र टाकलं, माझी शेती चांगली झाली, पण त्याला एक प्रश्न विचारा ना, हे जर टाकलं तर माझी माती चांगली होईल का? कोणताच वैज्ञानिक माती चांगली होईल हा सांगू शकत नाही. का? विज्ञान हे सांगतं की जे तुम्ही बॅग आणतात त्याच्या बॅगमध्ये 20-80 लिहून असतो बारीक अक्षरात. 20%च त्या झाडाला भेटतं आणि 80% टॉक्सिस त्या मातीत राहतं. मातीमध्ये जे टॉक्सिस पडलेलं आहे त्याच्यामुळं तो जो मित्र आहे आपला तो 20 फुटापर्यंत आत गेलेला असतो. तो मित्र बाहेर येत नाही. मित्र हा मित्रापासून जर दूर झाला तर शेती कशी चांगली होईल? माती जर तुमची कडकपणा राहिली तर शेती कशी चांगली होईल? तुम्हाला जगायचं कसं आणि मरायचं कसं हे तुम्हाला ठरवायचं आहे. मी सांगितल्याने काही होत नाही. मी शेतकरी आहे, तुम्ही शेतकरी आहे, हे तुम्हाला ठरवायचं आहे. आता उत्पादन किती काढायचं काही कठीण नाही, किती काढायचं आरामाने काढू शकतो. पण आपली समस्या ही आहे, शेती करणंच येत नाही. कसं? शेती करणे म्हणजे मार्केटच्या भरोश्यावर आम्ही शेती करत आहे. मार्केटमधून जर मला बीज भेटलं तर मी शेती करेल. एक उदाहरण, इथे सिद्धा कृषी शेतकरी करतात. श्रीलंकेमध्ये ज्यावेळेस राष्ट्रीय भवनामध्ये अटॅक झाला त्याच्यानंतर आम्ही गेलो. त्यावेळेस जाताना म्हणजे भारताचे लोक म्हणजे तुम्ही मूर्ख आहात, कशासाठी चाललं आहे? म्हणलं पण प्रत्येकावर संकट आहे, त्यांनी बोलावलेलं आहे, आम्ही जात आहे. शेतकरी अवाक होता. का? शेतकऱ्यापाशी बीज नव्हतं सर, आणि गव्हर्नमेंटपाशी बीज नव्हतं. ऑस्ट्रेलियामधून बीज मागवलं, इतक्या शेतकऱ्या मिळून बीज आम्ही तयार केलं आणि श्रीलंकेला दिलं. जे धान आहे, मसूर आहे, ह्या 2 गोष्टी आम्ही तिथं पुरवल्या. बाकीच्या गोष्टी जेवढं होते तेवढं, म्हणजे ना जे जमते तेवढं तर कर. तर याच्यामध्ये हे आमच्या लक्षात आलं, कंपनीवाल्यांनी जर बीज नाही दिलं तर शेतकरी काय करेल? महत्त्वाचं दुसरं आहे सर, 3 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. बीज हे कॉटन येतं आपल्या ठिकाणी, मग कॉटन आपण लावतो. त्याने सांगितलं की या सरकीवर रोग येणार नाही. सर सर्व महाराष्ट्रातले शेतकरी आहे त्यावेळेस प्रॉब्लेम झाला, म्हणजे उत्पादन झालंच नाही. हे माहीत असेल तुम्हाला. तर मेला कोण? शेतकरी, कंपनीवाला नाही. आजही कंपनी उभी आहे ती. महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांना हेच कळत नाही की मी काय करत आहे, कुठे जात आहे. जर माझी माती बेकार झाली तर तुम्ही काय करणार? म्हणजे माती चांगलीच आहे. तुम्हाला माहीत असेल, जसं आपण सोयाबीन लावतो, सोयाबीन लावता लावता मातीचा निकस येतो, उत्पादन होत नाही. मग कसं काय करणार? जसं तुम्ही म्हणता की एक गोष्ट आहे, तुम्ही सलाईन घेता ना, जसं कसं डॉक्टर साहेब मी थकल्यासारखा झालो, सलाईन द्या. म्हणतो काही नाही, भोजन कर बाबा, व्यवस्थित राहायची, चांगला औषध. नाही नाही डॉक्टर साहेब मागं सलाईन दिलं होतं, ते पिवळं औषध, लाल लाल गुलाबी औषध, ते टाकल्याने चांगलं झालं. डॉक्टर साहेब म्हणते अरे बापू तोच नको, जेवण कर, त्यानेच प्रोटीन भेटतं. अशाच प्रमाणे सलाईन त्या मातीला देत आहे आणि ती माती pH लेवल डाऊन होत आहे. मग जर या गोष्टीला मी मातीलाच बर्बाद करत आहे तर शेती बर्बाद होईल. माझा धंदा कोणता आहे? शेतीचा. बिझनेस कोणता आहे? शेती. आधार या राष्ट्राला शेती आहे. शेतीच जर बर्बाद झाली तर काय होईल? सर 60% मार्केटमध्ये पैसे जाते शेतकऱ्याचे. 18,000, 19,000, 20,000, 25,000, 30,000 प्रति एकर पैसे जातात. माती तर माझी बेकार होते. दुसरा आहे 25% मला मजुरीला लागते, 15% माझ्या हातात येते. शेती कशी होईल माझी चांगली? आणि मग मी म्हणतो की मी शेती चांगली होऊ शकत नाही म्हणून शेती करणं सोडून दिलं लोकांनी. शेती करणं सोडून दिलं, मी नोकरी करेल पण शेती करणार नाही. ही परिस्थिती यंग जनरेशनमध्ये लोकांमध्ये आली. बरं शेतकरी कोणी असेल ना, बापू शेती करू नको, लागन तर का नाही 6,000त नोकरी कर पण शेती करू नको, ही मानसिकता कोणी बदलवली? आम्ही. मग त्यालाही वाटतं बेटा छाव छाव जाना छाव छाव आना. ह्या ज्या गोष्टी आहे
ह्या आम्हाला सुधारावा लागेल, आम्हाला तयार करावं लागेल. जर सुधरू शकत नाही तर मृत्यू आपल्या समोर आहे एवढं निश्चित. मी हे सांगू शकत नाही की तुम्ही हे करा. मी एवढंच म्हणतो की तुम्हाला मृत्यू पाहिजे का जीवन पाहिजे हे तुम्ही ठरवा. काय करायचं काय नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. सिद्ध कृषी म्हणजे परंपरागत शेती. इथे प्रॅक्टिकल शिकवल्या जातं. उत्पादन चांगलं होतं. उत्पादन चांगलं होऊन त्याची चमक राहतं. शरीरामध्ये भोजन केल्यानंतर तुम्हाला हलकं वाटतं. शेती चांगली होतं. केल्यानंतरच होईल ना, केलं नाही तर होणार नाही. आम्ही जे म्हणतो ते सत्य नाही. अनुभव शेतकऱ्यांचा आहे, ते त्यांनी ठरवावं. धन्यवाद. सर, येत्या 29 तारखेला गुरुपौर्णिमेचा भव्यदिव्य कार्यक्रम आपल्या आश्रममध्ये होत आहे. सर, आपण संपूर्ण देश फिरत असतात सर. आपण प्रत्येक देशामध्ये आपलं मार्गदर्शनसुद्धा लाभत असतात आणि मोठ्या प्रमाणात आम्हीसुद्धा पाहिलं आहे की तुमचे मोठे मोठे कार्यक्रम होत असतात. एखाद्या कार्यक्रमाचा किस्सा आमच्या प्रेक्षकांना सांगायचा. तुमच्या पुरे देशी विदेशात कार्यक्रम होत असतात सर. एखादा अनुभव तुमचा. असं नाही आहे सर, एज्युकेशन हे महत्त्वाचं आहे. एज्युकेशन ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही गोष्टी चालतं. ऑनलाईन हे की हो या माय मी कोण आहे या बेसवर हे एज्युकेशन असतं आणि हे एज्युकेशन शिक्षण प्रणाली चिंतनाच्या आधारावर असतं. याला म्हणतात अध्यात्म इन्स्टिट्यूट. PDL इन्स्टिट्यूट अध्यात्म इन्स्टिट्यूट आहे. याच्याद्वारे एज्युकेशन चालतं. पण भारतामध्ये ज्या एज्युकेशन पद्धती आहे, आज मुलगा शिकू शकत नाही. ज्या भारतामध्ये ज्या देशामध्ये मजुराचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा शिकू शकत नाही, त्या राष्ट्राचे काय हाल होणार हे आपण ठरवावं. दुसरी गोष्ट, अध्यात्म क्षेत्रात जर खरं ज्ञान तिथपर्यंत पोहोचू शकलं नाही तर काय होणार. आम्ही पंथ, संप्रदाय, व्यक्ती, गुरुवाद, व्यक्तिवाद या ठिकाणी असे चिपकलेले आहोत की तिथून आपण सुटतच नाही. त्याच्यामुळं काय होतं, अहंकार बळावतो आणि अहंकारामुळं विवाद होत राहतो. संवाद कधीच नाही. माणूस हा माणसालाच भेटत नाही सर. माणूस हा माणसालाच समजू शकत नाही की तूही माणूस आहे, मीही माणूस आहो. ओम पूर्णमदा पूर्णमिदम हे समजलंच नाही माणसाला, म्हणून विवादित आहे. हे एज्युकेशन संपूर्ण भारतामध्ये आणि विदेशामध्ये सुरू आहे. हा नवल नाही आहे. ही परंपरा आहे जी ऋषीमुनींनी दिलेली आहे. जी परंपरा जी आली सिद्ध परंपरेद्वारे आणि ते परंपराद्वारे एज्युकेशन प्रॅक्टिकल आणि थेरी ह्या दोन्ही गोष्टी इथं दिल्या जातं, शिकवल्या जातं. मी इथला कोणी ट्रस्टी नाही. ट्रस्टी आहे इथले, ते चालवतात. त्याप्रमाणे मला इथं बोलावतात त्याप्रमाणे कार्यक्रमाला आणि मी पुन्हा उत्तराखंडमध्ये राहत असतो. धन्यवाद.